नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापर्यंत स्वागत. मी आपला नाथ भागीनाथ. तर मित्रांनो, आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे. काही माझ्या शेतकऱ्यांनी कांद्याचं बी टाकलं आहे, काही गहू पेरतायत, काही हरभरा पेरतायत. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे वाफे केलेत, हे वाफे कशासाठी केलेत तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्या गहू, हरभरा, कांद्याचं बी, त्याचबरोबर ह्या सीझनला आपण लसूण लावतोय आणि लसूण ह्याच सीझनला लावतात मित्रांनो. तर बघूया आपण लसूण लावण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते, लसूण कशा प्रकारे लावला जातोय. तर मित्रांनो, चला तुम्हाला मी दाखवतो. आपल्याकडे मागच्या वर्षीचा काही लसूण आहे. आपण तो लसूण सोलणार आहोत, त्याच्या पाकळ्या तयार करणार आहोत. त्या पाकळ्या आपण या ठिकाणी तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की गेल्या मागच्या वर्षीचा लसूण अशा प्रकारे आम्ही शेडमध्ये काढून ठेवलेला आहे. तर हाच लसूण घेऊन आपण त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करणार आहोत. तर मित्रांनो बघा, हा लसूण आहे, एकदम गावरान आहे, घरगुती आहे. तर हे बघा, तर मित्रांनो, हा आपला गावरान लसूण आहे, घरगुती. मागच्या वर्षी आपण केला होता. तर त्याचेच आपण आता असं बघा, असं तोडून त्याच्या पाकळ्या तयार करणार आहोत. बघा, याच्यामध्ये काय असं खराब लसूण आहे, तो खराब लसूण काढून आपण याच्यामध्ये टाकणार आहे. बी साठी फक्त आपण एकदम चांगल्या प्रतीचं लसूण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण ती जुडी होती, त्या जुडीची अशा प्रकारे आपण तोडले. तर याचं काय करायचं बघा, हे जे हे अशा प्रकारे हाताने केल्यानंतर हे बघा, असं पाकळ्या आपण तयार होतात. हे बघा, आणि ही जी पाकळी आहे, ही पाकळी पूर्ण सोलायची नाही, तर अशीच ठेवायची. ही जी पाकळ्या दिसते, या पाकळ्या सोलायच्या नाही, काय नाही, अशा दिसतात. आणि ह्या आपण त्या वाफेमध्ये लावण्यासाठी वापरणार आहोत. तर ते कसं वापरतात, कसं भिजतात, कसं काय करतात, हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे.